आज ऑफिसला सुट्टी असल्यामुळे गुड्डूला घेऊन चाललो मी फिरायला. किती पाणी वाढलंय नदीचं. तो तर पूल बाबा किती अख्खं पाणीच भरले त्या पुलाचं. बघा आणि हे तर बघा कसले खड्डे झाल्यात. आणि हे तर बघा, हे तर लईच वरती आहे पाणी. बघा अख्खं डुबलंय. अयो आणि तो पण पूल बघा. हे बघा इथं. अयो इथं तर पारच पुरले बघा. 2-3 दिवस जोरदार पाऊस असल्यामुळे आळंदीला पाण्याची पातळी खूप वाढली. आज आलो होतो दावणगिरी डोसा खायला, कारण आता बरेच दिवस आम्ही मानकर डोसा खाल्ला. आता गुड्डूला म्हटले चला आता नवीन डोसा आपण ट्राय करूया. त्यामुळे गुड्डू पाहत होता कुठला डोसा घ्यायचा आणि त्यांनी बरोबर शोधून काढला की कुठला डोसा खायचा आहे. डोशाची ऑर्डर आली आणि गुड्डूने खाल्ला डोसा. गुड्डूला इथला डोसा आवडला. खोबऱ्या शेंगदाण्याची चटणी पण त्याला मानकर डोशाचीच आवडते. डोसा खाऊन पोट भरल्यामुळे गुड्डू म्हणला आता मला नारळ पाणी प्यायचे. त्यामुळे नारळ पाणी घेतला एक, पण नारळ पाणी काय त्याला गोड लागलं नाही. मग त्यांनी सर्व मलाच दिलं प्यायला. काय करणार, मग प्यावं लागतंय आपल्याला, त्याला नाही आवडलं की. आळंदीमध्ये मंडळांची जोरदार तयारी चालू आहे. आळंदी नगर परिषद शेजारी हा भव्य दिव्य सेट उभा केलेला आहे. खूप छान हा सेट उभा केलेला आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांचं दर्शन घेतलं. श्री नवनाथ ग्रंथ समाप्ती असल्यामुळे घरी आल्यावरती त्याची पूजा केली. नवनाथांना जेवायला घातले आणि असेच डेली मिनी ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.